मग आपलं आता भजन ऐकूया आधी. देखिला रे देव, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देव देखिला रे देव. ज्ञाने भक्तीचा, ज्ञाने भक्तीचा रसचा खिला रे, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव. विश्वामध्ये विस्तारला, विश्वामध्ये विस्तारला, भावे भक्तांसी पावला, भावे भक्तांसी पावला. भक्ती लागी लाचावला, भक्ती लागी लाचावला, भक्ती लागी लाचावला. भक्ता पद देतसे, देखिला रे देव, देव देखिला रे देव. जगामध्ये आहे ईश, जगामध्ये आहे ईश, म्हणून बोली जे जगदीश. जगामध्ये आहे ईश, म्हणून बोली जे जगदीश. जयाचे नि सुंदर वेश, जयाचे नि सुंदर वेश. नाना रूपे शोभती, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव. जनी श्रोता बघता होतो, तोची देखतो चाखतो. जनी श्रोता बघता होतो, तोची देखतो चाखतो. वृत्ती सकळांच्या राखतो, वृत्ती सकळांच्या राखतो. मनी मन घालूनी,
घेतो देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव. ज्ञाने भक्तीचा रस चाखिला रे, देखिला रे देव, देव देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव, देखिला रे देव. बघा, समर्थांनी ज्ञान आणि भक्तीचा किती सुंदर संगम या त्यांच्या रचनेमध्ये आहे. आणि तो भक्तांना भावे भक्त असे पावतो. म्हणजे काय, त्यांना सगळ्या भक्तांना त्यांचं एक्सपिरियन्शियल नॉलेज होतं आणि ते आपल्याला द्यायचंय समर्थांना. त्याचं वर्णन आता या आजच्या आपण समरीमध्ये आणि या 10व्या समासातही बघू. पण आता आधी आपण आपली प्रार्थना म्हणूया. ओ, ओ, ओ. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार आपल्या सगळ्यांना. आज आपला हा 10वा समासही पूर्ण होईल आणि त्याबरोबर 16वा दशकही संपेल. हे या शेवटच्या समासामध्ये जणू काही विशेषतः शेवटच्या ओव्यांमध्ये त्यांनी विवेक आणि त्याचा साधनेमध्ये कसा आपण फायदा करून घ्यायचा त्याचं गुपित जणू काही सांगितलेलं आहे. या एकंदरच समासाची आपण फोड बघितली. या समासाची सुरुवात श्रोत्याच्या प्रश्नांनी होते आणि त्या श्रोत्याचा प्रश्न पंचमहाभूतांमध्ये तो म्हणतो की त्याच्या मते पंचमहाभूतांचं महत्त्व तुम्ही गायलं, पण समर्थ म्हणतात अरे ती तुझ्या शुद्ध जाणीवेनी बघ, मग तुला कळेल की ती शुद्ध जाणीव यांनी बघितल्यावर ही पंचमहाभूत ही भगवंताची विभूती आहेत असं समजेल. आणि ते या जगात चाललेला या पंचमहाभूतांचा व्यापार का गुणांचा व्यापार समजून घ्यायचा आहे. कशासाठी समजून घ्यायचं आहे की त्यानं आपल्याला भगवंताची विभूती समजायला, त्याचं महत्त्व पटायला, त्याचं गूढतेमध्ये त्यांनी आपली बुद्धी स्तिमित व्हायला मदत होईल. मग हे आणि या पाठीमागचा एक मुख्य उद्देश समजेल त्यात आपण वाहून हरवून जाणार नाही की अवघे वर्मासी वर्म केले. म्हणजे या पंचमहाभूतांमधलंच एकाने दुसऱ्याला प्रवृत्त केलं. जसं अवघे शीतळ उष्ण याचा एक खेळ आहे. उष्ण शीतळ पाणी गोठणं या सगळ्याचा खेळ आहे. हे एकमेकासाठी ते वर्म आहे, त्यांनी त्याचा जीवन पुढे फुलवतं. आणि हे देवाने अगदी सहज रचले. आपल्याला ते खूप विचार केला तरच कळतं. हे अवघे वर्मासी वर्म केले याचं उदाहरण आपण गेल्या वेळे बघितलं होतं
हे कसं एकमेकाचं म्हणजे खरं कारण काय आपल्याला समजत नाही. प्रत्येक जणाला वाटतं ही इज अ विनर, पण खरं खरं त्याच्या पाठीमागे जर जवळ आपण बघितलं तर ती गुंतागुंत समजल्यावर मन थक्क होतं. हे तुम्हाला आठवतंय ना? अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फाफावले, देह मात्र तितके झाले वर्मा करता. असे अनेक देह अनेक कारणांनी पोसले गेले. त्याचं कारण तर मांजर म्हणतो, बघा मी किती शूर आहे, मी उंदीर पकडला. त्या उंदरामधला जंतू म्हणतो, कसा मी उंदरातून मांजरात गेलो. शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही कसं शोधून काढलं. आम्ही किती, आमची बुद्धी किती हं, तीक्ष्ण. देव म्हणतो अरे पण ते हे मी केलंय ही सृष्टी पुढे चालवण्यासाठी. सगळ्यांचं हित त्याच्यातनं मी बघत असतो. हम्म ते अवघे वर्मासी वर्म केले न देवाने अगदी हे सहज रचले. एवढंच फक्त कळायचं आहे आपल्याला, सगळं समजायची गरज नाही आहे. आणि त्या दृष्टीनं ते म्हणलं की विवेक आणि मुख्य आत्मा त्यात ओळखणे आणि या पंचमहाभूतांच्या व्यापारामध्ये देवानी कसं सगळं बनवले हे ओळखणं. जिथे आधी म्हणले देवानी सहज केले त्यालाच ते आत्मा ओळखणं असं म्हणतात. आणि म्हणले परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती आगवे. जे बाकीचे जे सगळे तार्किक म्हणजे भगवंताच्या संबंधाने विचार करणारे लोक आहेत, त्यांना समजतं. त्यांना शितावरून भाताची परीक्षा करून त्यांना सगळं समजतं. पण सृष्टीमधलं अवघे समजले हे घडेल, ते पटेल का? नाही. सृष्टी शास्त्रांशी पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक. बघा हे जे शब्द आहेत, ही जी ओवी आहे, अनुमाने निश्चय घडेना एकासी एक, याचा संबंध आत्म्याशी नाही आहे. याचा संबंध सृष्टीमधले वर्मासी वर्म आहे त्याच्याशी आहे. की हे अवघे समजले हे घडेना, याचा अर्थ तुम्ही पंचमहाभूतांचा व्यापार समजला असं कधीच होणार नाही, कारण तो अगाध आहे. हम्म. त्याच्यातल्या शास्त्रांचे पडणं एकमत होणार नाही. पण भगवंत मात्र एक आहे. त्याच्यात ते ते स्वतः समजून घ्यायचंय, बस. ह्याच्या पलीकडे काही नाही. पण असं आहे, काही जण आहेत ना, काही जण एक त्याच्यावरती इतकं म्हणजे काय म्हणायचं की त्या सृष्टीमध्ये सगळं समजलं पाहिजे याच्याविषयी त्यांचा इतका उगीचच अट्टहास असतो की मग त्यांना सांगायला लागतं की अरे, हे सृष्टीमधला एवढा अट्टहास जो आहे तो किती, तुम्ही तर जास्ती पुढे चालवू नका. सगळीकडे शास्त्र शास्त्र म्हणणार, प्रचिती सगळंच प्रचितीला येईल असं नाही. बघा मोठे मोठे शास्त्रज्ञ गेल्या वेळी आपण त्याचं सुद्धा उदाहरण बघितलं की मोठे मोठे शास्त्रज्ञ होते ते सुद्धा नम्रच झाले. पण आपणच त्याचे एक गमतीचं उदाहरण आठवलं मला की हे कसा संतांनी सांगितलं तसं केलं पाहिजे. एक महात्म्यांच्या खेडेगावात त्यांचा आश्रम होता. त्याची अनेक भक्त मंडळी होती. तर त्यांची एक गृहिणी त्या खेडेगावात लहानाची मोठी झालेली, तिनं त्या संतांना मानलं होतं, लहानपणापासून पाहिलं होतं. ती लग्न होऊन शहरात गेली. तिचं एका वकिलाशी लग्न झालं. मग काय कर्मधर्म संयोगाने असं झालं, ते वकील आजारी पडले. मग या खेडेगावची होती त्या गृहिणीने, त्या मुलीनं काय नवस केला मनामध्ये की मी ह्यातनं जर माझे पती बरे झाले या जीवावरच्या दुखण्यातनं, तर मी त्यांना मा ह्या महंतांच्या, माझ्या गावच्या खेडेगावच्या या महाराजांच्या दर्शनाला मी यांना घेऊन येईन. असं तिनं कबूल केलं, असं नवस केला देवाला, कळकळीनं प्रार्थना केली. आणि ते जीवावरच्या दुखण्यातनं वाचले. वैद्यांनी आशा सोडली होती पण ते वाचले. मग ते पती जेव्हा बरे झाले, वकील होते, बरे झाले, तेव्हा त्यांच्या पत्नीनं असं सांगितलं की तिकडे जाऊया. म्हणले, तुला माहिती आहे म्हणे माझा विश्वास नाही कशावरती, तू काय वेड्यासारखं काहीतरी कर. पण नाही नाही म्हणे. पण ते पत्नीच्या आग्रहासाठी त्या खेडेगावच्या आश्रमात आले. ते बोलता बोलता तिथले स्वामी काय म्हणले त्यांना, त्या म्हणे वकील, तुम्ही वकील आहात, अ, रावसाहेब म्हणत, म्हणे तुम्ही दररोज भगवंताचं नाव घेत जा, प्रार्थना करत जा, तुम्ही भगवंताच्या कृपेनं यातनं वाचलात. तर ते काय म्हणले
हे भगवंत कधीपासून, तुम्ही हे म्हणे मानवी कल्पना आहे, आणि भगवंत कधीपासून मानव पूजे करायला लागला ते मला समजावून सांगा. ते सगळी सिस्टीम समजल्याशिवाय मी भगवंताला नमस्कार नाही करणार. मी म्हणे प्रत्येक गोष्ट समजून मगच करत असतो. हं. अरे म्हणले, अरे बाप, समजून करत असतं. ते म्हणले, अहो देवानी तुम्हाला एवढ्या दुखण्यातनं वाचवलं, त्याचे उपकार स्मरा. नाही नाही म्हणे, पण समजल्याशिवाय मी काय करणार नाही. हं. मग ते बोलण्यात म्हणजे तुम्ही सांगा मला, तुम्ही एवढं सांगताना समजावून सांगा, काही सिद्ध करा. ते बोलण्याच्या नादामध्ये ते स्वामी काय म्हणले त्यांना, म्हणजे तुम्ही वकील आहात ना, पण तुमचं लग्न झालं, लग्न केलं? हो म्हणले. म्हणे लग्न संस्था, विवाह संस्था कधीपासून सुरू झाली हो? ते म्हणले, हो हो. म्हणजे कधीपासून नाही म्हणे, ती पूर्वापारपासून आहे. नाही नाही म्हणे, ते एक्झॅक्ट सांगा की पहिला विवाह कोणी कोणाशी केला, कधीपासून सुरू झाला. नाही म्हणे, असं सांगता नाही येणार. मग म्हणे, हे समजत नसून सुद्धा तुम्ही विवाह केलात ना? हा हा, केला. म्हणजे आत्ताच तुम्ही काही वेळापूर्वी म्हणलात की मी सगळ्या गोष्टी समजल्यानंतर, पडताळा पाहिल्यानंतरच करतो. म्हणून त्यांनी केला. मग ते नमस्कार करायला आले तेव्हा त्यांनीच लिहिले त्यांच्या आठवणीमध्ये. म्हणजे ते माझ्या कानात म्हणले हळूच, म्हणजे रावसाहेब, तुमच्यासारख्या 3 वकिलांचा मी गुरु आहे, एवढं पुरे. नमस्कार करताना फक्त त्यांच्या कानात म्हणले, "आणि रावसाहेब, तुमच्यासारख्या 3 वकिलांचा मी गुरु आहे, एवढं पुरे." आणि म्हणले तेव्हापासून मी याच्यात ते ते मला हे सांगायचं काय, मला टीका नाही करायची आहे, मला यातला प्रेमाने कसं त्या संतांनी वश करून घेतलं, आणि विवेकाने त्यातला फक्त मुख्य आत्मा ओळखायचं एवढं आहे. नाही तर हा सृष्टीचा निर्णय कधी लागणारच नाही. मग सायन्सची प्रगती अशीच होत असते ना. ज्याला आपण सायन्स म्हणतो, ते प्रगती म्हणजे काय, आपण विचार करू. प्रगती म्हणजे काय, काल जे शोध लागला त्याच्यात काहीतरी कमतरता होती, कमी होती, त्रुटी होती, ती मी आज संशोधन करून ते आणखीन वाढवलं, त्यात आणखीन पूर्णता आणली. मी आज पूर्णता आणली म्हणजे कालचं अपूर्ण होतं की नाही हो? तेव्हाच त्याला प्रगती म्हणतो ना आपण. हा, कमी जास्तचा प्रश्न नाही, हा शास्त्राचा व्यवहार आहे. शास्त्र कमी आहे असं नाही म्हणत. मी स्वतः शास्त्रज्ञ म्हणून बरेच 20 25 30 वर्ष काम केलं. पण त्याचं त्या शास्त्राचं असं आहे, त्यातनं एका संशोधनातनं एक प्रश्न सुटण्यासाठी करतात, पण त्यातनं आणखीन 20 प्रश्न नवीन उभे राहतात. हं, असं नेचरच आहे सायन्स. एनिवे, एवढं पुरे. की हे मुख्य आत्मा ओळखायचा. मग मुख्य आत्मा कसा ओळखायचा, काय निर्णय काय घ्यायचा, तो लगेच सांगितला बघा. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवे विण. ते सुद्धा तोकडे पडतात वेदविधी. हम्म. आत्माराम सकळाम पाळी, आवघे त्रैलोक्य सांभाळी, तया येके विण धुळी होये सर्वत्रांची. जेथे आत्मा राम नाही, तेथे उरो न शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपे. किंबहुना एक संत तर ह्या ओव्यांवर म्हणता, एक कॉमेंट्री केले, ते म्हणले की जे आपण म्हणजे प्रत्यक्ष प्रेतरूप नसू, पण आपण जर भगवंताला मानलं नाही की हा सगळा पसारा आत्माच देवच करत आहे, तर जणू काही आपण आपल्यातलं आत्म्याचं अस्तित्व, माझ्यावर भगवंताची असलेली सत्ता मी नाकारली, तर मी प्रेतरूपच झालो. हां, लगेच समर्थ म्हणतातच, आत्मा नसता येती मरणे, आत्म्या विण कैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. आतमध्ये पक्की कोणगाठ बांधायची, बरा विवेक समजणे अंतर्यामी. हे फारच महत्वाचं आहे, अंतर्यामी. मग तो विवेक समजायचा म्हणजे काय करायचं, त्याचं त्यांनी पुढच्या समासात सांगितलं, पुढच्या ओव्यांमध्ये घ्या, की विवेकयुक्त सुजाण उपासना, अंतर्यामी जो भगवंत आतमध्ये आहे,
तोच बाहेर आहे. आणि ही हा जो सिद्धांत आहे तो काही फक्त हिंदू धर्मापुरता मर्यादित नाही आहे. सगळ्या प्रत्येक धर्मामध्ये एक मिस्टिकल पार्ट असतो. त्यांच्या धर्म परंपरेप्रमाणे ते एम्फेसाइज करतात किंवा नाही, पण हिंदू धर्मामध्ये मात्र अद्वैत वेदांत आणि विशेषतः समर्थांच्या समर्थ वाङ्मयामध्ये, चिन्मय मिशनमध्ये, शंकराचार्यांच्या परंपरेमध्ये ह्या विवेकयुक्त परमात्मा आतमध्ये आणि बाहेर ओळखणं ह्या परंपरेला खूप महत्त्व आहे. आता बघा, हे तुम्हाला मी हे उदाहरण मी परवा दिवशी हायस्कूलच्या मुलांच्या वर्गात दिलं. हा पियर शार्डेन नावाचा होता. हा फ्रान्समधला हा प्रीस्ट होता. पण पहिल्या महायुद्धात त्याला युद्धावर जायला लागलं. तो सैनिक पण होता. आणि त्याच्यावर तो चिंतन करता करता तो असं म्हणू लागला की हा विवेक, परमात्मा आतमध्ये आणि बाहेर. तो काय म्हणायला लागला, हा जीसस ख्राइस्टच सगळं जग झालेलं आहे. ते जग म्हणजे काय तर म्हणले, मॅटर इज अ स्पिरिट मूव्हिंग स्लोली इनफ टू बी सीन. तुला मला बोलायचं काही, तुला त्यांना काहीच माहित नाही काही. हम्म. तर स्लोली इनफ टू बी सीन. आणि तुम्हाला माहिती आहे, ख्रिश्चन धर्मामध्ये तर म्हणतात हे सगळं आपला जगाचा आपला हा व्यवहार हा तो पापातनं झालेला आहे. आपण पाप केलं म्हणून आपण पृथ्वीवर आलो. आणि हे काहीतरीच काय तुम्ही म्हणता की संबंध. तर त्या तो जेव्हा युद्ध संपल्यानंतर त्या चर्चमध्ये आला आणि ते सांगू लागलं, तर त्याला काढून टाकलं चर्चनी. ते म्हणले हे असं नाही शिकवायचं काही. मग आता हे जे पुस्तक आहे, त्याचं पुस्तक द फिनॉमिनन ऑफ अ मॅन, हे त्याचं पहिल्यांदा अमेरिकेत पब्लिश झालं. कारण त्या पुस्तकात तो काय म्हणतो, व्हॉट पॅरलायझेस लाईफ इज लॅक ऑफ फेथ अँड लॅक ऑफ ऑडॅसिटी. म्हणजे, आणि तो म्हणतो द डिफिकल्टी लाईज नॉट इन सॉल्विंग प्रॉब्लेम्स बट आयडेंटिफाईंग दॅम. हां, थोडक्यात काय म्हणतो तो, मानवाच्या दुःखाचे मूळ कारण हे आता मी आपल्या समासाशी जोडलंय. मानवाच्या दुःखाचे मूळ कारण पंचमहाभूतांविषयी पुरेसे ज्ञान नाही हे नसून मानवाच्या अंतःकरणात श्रद्धा, विश्वास व धैर्य याची कमतरता हे आहे. हम्म. तो म्हणतो शोकांतिका अशी आहे की समस्या सोडवण्याची क्षमता आहे, पण नेमकी समस्या काय आहे ते ओळखण्याची कला मात्र नाही. हा, तसेच संतचरणी लीन होण्याचे धैर्य सुद्धा नाही. बघा, ते वकील कसे म्हणले, तर किती त्यांना मग शेवटी त्या संतांनी त्यांना सांगितलं की एवढं एवढं पुरे. हां, पण नेमकी समस्या काय आहे कळलं पाहिजे की नाही. मग आता ही बघा, काही बालविहारचे पॅरेंट्स भेटतात, चौथीत मुलं असतात हो, आणि ते पॅरेंट म्हणतात हो आमच्या मुलाला काही सांगा, त्यांना ते सेलफोन पाहिजेच म्हणतात. मग त्या तिसरी चौथीतल्या मुलाला कसं काय सेलफोन, स्मार्टफोन द्यायचा. तो म्हणतो होमवर्कसाठी लागेल, होमवर्क नाही त्याचं म्हणून. आता खरं सांगा, आता मी काय, मला माहिती नाही, पण ही समस्या खरं अभ्यास न का करत नाही, अभ्यास कारण माझ्यापाशी स्मार्टफोन नाही, ही असू शकते का समस्या आपली. ती हायस्कूलची मुलंच मला सांगत होती की आजकाल तर म्हणे सगळं ते चीट करतात आणि ते ए आयला विचारतात. मी त्या मुलांना विचारलं, समजा त्या ए आय, जे काय आपण ए आय वापरतो तुम्ही म्हणता, त्या ए आयने सांगितलं तुम्हाला, अरे तुम्ही जो काही डेटा मला फीड केलाय त्याच्यामध्ये तर तुम्ही खूप सुखी असायला पाहिजे, तुम्ही सुखी आहात, असं जर ए आयने सांगितलं, तुम्ही सुखी व्हाल का? हा, तर तर म्हटलं सगळं उत्तर ए आय पाशी नाही, आपलं कर्तृत्व असं आहे त्या परिस्थितीत सुखी व्हायचं, हे खरं कर्तृत्व आहे आपलं. हं. ए आय तर हे पंचमहाभूतांविषयी ए आय सांगेल तुम्हाला काय सांगायचं ते. तर ह्या दृष्टीनं विवेकयुक्त सुजाण उपासनेला फार महत्त्व आहे. आपलं नेहमीचं कर्तव्य कसं श्रेष्ठ आहे हे सुद्धा कळायला त्यांनी खूप उपयोग होतो. मग आपल्या मनातले संशय आणि तगमग जाते. हं. बघा, ह्या ओव्या आपण गेल्या वेळी नुसत्या वाचल्या होत्या, त्याच्यावर आणखी विचार करू. समजणे जे विवेकाचे,
तेही आत्म्या विण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. याच्यात काय सांगितलं की मी उपासना करतो, हा इगो सुद्धा जायला पाहिजे. का जायला पाहिजे? मग साहजिकच असं होतं की मी उपासना करतो, भजन करतो म्हणजे करत नाहीत, पण त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असं मनात कदाचित येऊ शकतं. त्याचा काही संबंध नाही आहे. मी उपासना करतो ही माझ्यावर खरं म्हणजे जगदीशाची कृपा आहे, की मला दासबोध वाचायची, अभ्यास करायची संधी मिळत आहे. हे खरं भगवंताची कृपा आहे. त्याच्या शक्तीनंच मी कोणी एके जगदीशाचे म्हणून समजणे जे विवेकाचे तेच आत्म्याविणं कसं होईल, त्याच्याच प्रेरणेनं आपण आज सगळे दासबोध अभ्यास करत आहोत. तर ही उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली. म्हणजे ही जी आपला विवेक कधी जागा होईल, ते विवेकाची प्रक्रिया सुरू झाल्यावर उपासना प्रगट होणं. उपासना प्रगट होणं म्हणजे सगळीकडे मला भगवंत दिसू लागणं. या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. आपण देव देव म्हणजे काय, जी विचारणा आहे ती जरूर केली पाहिजे. तर या ओवीवर विचार करण्यासारखं आहे बघा, की विचारणा म्हणजे काय, ती विचारणा का केली पाहिजे, आणि देवाची विचारणा म्हणजे काय ते आपण बघूया. की कारण हा 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 विषय खूप महत्त्वाचा आहे. उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. आता इथे मी पूज्य गुरुदेवांच्या एका पुस्तकाचा आधार घेणार आहे. कारण माझ्या मनात तरी जेवढं जेवढं मी दासबोध वाचतो, पूज्य गुरुदेवांचं पुस्तक बघतो, त्या दोघांच्या विचारांमध्ये मला एक विलक्षण साम्य दिसतं. तर आता ही उपासना प्रगट व्हायची म्हणजे काय? तर बघा, पूज्य गुरुदेवांचं हे खूपच सुंदर पुस्तक आहे. ते मला असं वाटतं त्याचं किंडल एडिशन पण उपलब्ध आहे $2. याचं मराठी भाषांतर पण झालेलं आहे. त्यातल्या एका पहिल्याच धड्यावर ते चिन्मयानंद काय म्हणतात बघा, उपासना जागी कशी होईल त्याच्याबद्दल. ते 3 विभाग करतात. ते काय म्हणतात? जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी तर आपल्या धर्माकडे आणि संस्कृतीकडे दुर्लक्षच केले आहे. या बुद्धिमंतांच्या लेखी दोन्ही सुद्धा निरुपयोगी आहे. म्हणजे धर्म आणि संस्कृती म्हणतात निरुपयोगी आहे आणि अनावश्यक आहे. नॉट नेसेसरी अँड रिडंडंट, अनावश्यक आहे. हम्म. मग हे खरा हे तुम्ही 3 कॅटेगरी केल्या, त्या कोणावरती लेबलिंग करण्यासाठी नाही बरं का. हे आपलंच विवेचन आहे. कधी आपल्याच बुद्धीला वाटतं काय कशाला करायचं, आपल्याला हे काही काही वेळी निरर्थक वाटतं. कधी आपल्याच बुद्धीला वाटतं किंवा कोणा वर्गाला वाटत असेल, म्हणजे मध्यमवर्गीय माणूस जरी प्रामाणिक असला तरी आज तो धर्मकार्य दुसऱ्यांकडून करून घेत आहे, किंवा संस्कृती ही तो केवळ अंधश्रद्धा वा थोतांड समजत आहे. हां, दुसऱ्यांकडून की हां, प्रॉक्सी म्हणून करून घेत आहे, किंवा मीच काय केवळ तसं वागतो. आणि जे उरलेले तथाकथित श्रद्धावान धर्माच्या नावाखाली केवळ दिखाऊ रीतिरिवाज अगदी काटेकोरपणे आचरण्यात मग्न आहेत, त्यांना त्यांना ते लोक धार्मिक क्रियामागचा गर्भित अर्थ व त्यात अभिप्रेत असलेले तत्वज्ञान लक्षातच घेत नाहीत. आता बघा, हे धार्मिक क्रियांमागचा गर्भित अर्थ व त्यात अभिप्रेत असलेले तत्वज्ञान लक्षात घेणं, हे जे आहे त्यालाच दासबोधामध्ये जाणीवपूर्वक परिवर्तन म्हटलेलं आहे. आणि ह्याच पार्श्वभूमीवर ते म्हणतात की तरी हे विचारणा कळली, या कारणे केली पाहिजे विचारणा देवाची. तर ही विचारणा देवाची काय आहे, देव कोण आहे, त्याची विचारणा केली पाहिजे. बघा, मी पुन्हा पुन्हा मला या मुलांकडनं खूप शिकायला मिळतं. तर तर पर काल आमचा संध्याकाळी 4थीचा वर्ग, तो वर्गात शिकवलं मी त्यांना. दशावतार आहेत, म्हणजे अवतार म्हणजे काय. मग आम्ही एक ॲक्टिव्हिटी केली, ती तुम्हाला सुद्धा आवडेल ऐकायला. तुम्ही करू नका, करा हवं तर, पण आवडेल ऐकायला.
आम्ही एक कागदाची एक होडी बनवली. कागद आपण होड्या बनवायचो ना, कागदाची होडी बनवली. म्हटलं बघा, आता सांगा म्हटलं, तुम्ही होडीला, होडी म्हणजे काय झाला म्हटलं अवतार, का तो पहिलं मत्स्य अवतार आहे ना, म्हटलं आपण होडी बनवू. हम्म. तर म्हटलं मत्स्य अवतार झाला, कागद आहे तर मत्स्य होडी झाली. म्हटलं आपण होडीला तुम्ही हात लावला, पण म्हटलं कागदाला हात नाही लावायचा, होडीला हात लावू शकता. मग शक्य आहे का असं, की कागदाला हात न लावता होडीला हात लावायचा? नाही म्हणे, असं कसं शक्य आहे? म्हटलं ही होडी आहे का कागद आहे, काय आहे हे? तर म्हटलं जे भगवान आपल्या अंतरंगात आहे तेच प्रकट झाले, जसे जरूर होते त्याप्रमाणे. त्यांनी तेव्हा ते मुकलीत झाले. हे समजणं आपल्या अवतार ही एक प्रचंड देणगी आहे हिंदू धर्माची. त्यांनी समजण्यासाठी. हम्म. तर बघा की ही जी आपली उपासना आहे, की हे जे हं, विचारणा प्रगट होणं ही एक हा आश्रय आहे. नाहीतर म्हणतात, एक जण भेटले मला, ते म्हणले काय म्हणे हिंदू धर्मामध्ये तो इथे कुठे जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं डिबेट क्लब आहे, आणि म्हणे तुमचा मुलगा इतका नर्वस होऊन किंवा असा घरी आला, आणि म्हणलं हे डिबेटमध्ये म्हणले हिंदू धर्मामध्ये कोणी पण गॉड, सगळं म्हणे मासा पण गॉड, कासव गॉड, सगळं गॉड, काय आहे म्हणे आमच्याकडे म्हणे बघा कसा एक आहे देव. म्हटलं तुम्हाला फक्त दररोज दही भात खायला सांगितलं तर चालेल का? बफे लागतो की नाही सगळं? आता पूज्य गुरुदेव एका गमतीनं म्हणायचे की तुम्हाला तुम्हाला म्हणे काय, तुमच्या प्रेम भावना बेबी बरोबरच प्रगट होतात, मग बेबी कृष्ण आहे. हं, कर्तृत्ववान असा रणगंभीर रणधीर राम आहे. मग ते गमतीनं म्हणत म्हणे काही नवरे असे असतात, म्हणे म्हणतात मला फक्त रागीट माणसाविषयी मला फक्त प्रेम वाटतं. मी सांगतो हां दुर्गा देवी, दुर्गा देवीवर प्रेम करा. कारण म्हणे जे जे आपल्या प्रत्येक भावनेला अ, महान बनवलेलं आहे, त्याचं दिव्यकरण बनलेलं आहे. हा उपासनेचा मोठा आश्रय. उपासने विण निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. म्हणजे माझी प्रत्येक हालचाल, व्यवहार आता उपासनेवर आधारित पाहिजे. मग आता उपासना जो करतो तो धर्मबाह्य किंवा इल्लीगल ॲक्टिव्हिटी करेल का? नाही कर. तो स्वार्थी कर्मच फक्त करेल का? स्वार्थी कर्म पण नाही करणार. जो उपासना देवाची भगवंताची उपासना करतो त्याचं कर्तव्य मग उरले काय? निषिद्ध कर्म नाही करायचं, स्वार्थी कर्म नाही करायचं, आळशीसारखं बसून पण नाही राहायचं. मग कुठलं कर्म करायला मुभा मिळाली? कर्तव्य करणं करायला. आपलं नेहमीची कर्तव्यच उपासना म्हणून केली तर केवढा मोठा आश्रय आहे हा उपासनेचा. हं. नुसती घरी आपण समजा कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी रिटायर्ड आहे, मग ते म्हणले घरी मी जे काय करतो नातवंडांना सांभाळतो, तीच माझी उपासना. हा आश्रय झाला माझा. असं नाही म्हणायचं मला काही घरात कामच नाही. हा मी भगवंताची सेवा करत आहे. हं. समर्थाची नाही पाठी, म्हणजे ह्या विचारांची जर मला पाठबळ नसेल, तयास भलताच कोणी यावं आणि माझ्यावर टीका करावी. हं. या कारणे उठाउठी भजन करावे. आहा, या कारणे उठाउठी भजन करावे. म्हणजे जे काय करू ते प्रेमाने करावं. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. आता बघा, इथे हा समास संपतो, त्याचबरोबर दशकही संपतो. पण हा जो शेवटच्या ओवीमध्ये जी महामोलाची ओवी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी क्रम सांगितला बघा. भजन, साधन आणि अभ्यास. भजन काय असतं? भजन म्हणजे ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम वाटतं. आपल्याला जर भगवंताविषयी प्रेम वाटू लागलं ना, आपलं निम्मं काम झालं. मग साधन काय झालं? ज्याच्याविषयी प्रेम वाटतं त्याच्याविषयी आपण विचार करू की त्याच्यालाच भगवंताची विभूती बघू. हो, साधं आपल्याला रांगोळी काढायला आवडत असेल, देवाच्यासाठी आपण रांगोळी काढू शकतो. एक आहेत बघा
म्हणजे आता आता गेले ते, पण त्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये चिन्मय मिशनला जिथे जिथे गुरुदेव जात असत आणि त्यानंतर जिथे जिथे स्वामी तेजानंद जात असत, तिथे तिथे रांगोळी मोठं प्रदर्शन भरवायचे ते. ही त्यांची उपासना. हम्म. तर तो साधन आणि मग अभ्यास. अभ्यास म्हणजे तीच गोष्ट वारंवार पुन्हा 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 करायची. हा क्रम आहे. भजन, साधन आणि अभ्यास यांनी काय होईल? येणे पाविजे परलोकास. म्हणजे मला पुढची गती, मला मोक्ष प्राप्त होईल, हे आधी मनाने बुद्धीनं समजून तर घेऊ आपण. म्हणून समर्थ म्हणले, दास म्हणे हा विश्वास धरला पाहिजे. या तऱ्हेने मी पुढे जाऊ तर जाऊ दे. आणि आता बघा, ह्या हा शेवटचा समासामध्ये शेवटची उभी होती. हं. आणि आता आपण मी विचार केला की आता स्वामीजी आता येत्या शनिवारी येणारच आहेत 8:30 वाजता, 24 जानेवारीला. पण म्हटलं आपण थोडक्यात त्याचा सारांश कसा बघू शकतो. तर आता बघा, हा हे 10 समास आहेत या 16व्या दशकाचे. समास 10वा समास आपला आत्ता संपला. मग आता मुख्य करून एक जे समास आहेत 2 ते 8, हे पंचमहाभूतांकडे परमेश्वराची विभूती कसं बघायचं याच्यासाठी आहे. आणि 9 आणि 10 ओव्यांमध्ये उपासनेविषयी काही शंका होत्या. प्रत्येकच जण आपापली उपासना श्रेष्ठ कसं मानतो, इथून ते निर्गुण उपासना त्याच्यावर सांगितलं. आणि हे गुणभूत निरूपणामध्ये या सगळ्या पंचमहाभूतांपाठीमागे जी जाणीव आहे, ज्ञानयुक्त जाणीव आहे, त्या जाणीवेकडे लक्ष द्यायला सांगितलं. की ती जाणीवच हा सगळा पसारा बघते, हे सांगितलं. मग ह्या समासाची सुरुवात कुठे केली? आणि ह्यातनं बघायचं काय? की अध्यात्मातील प्रगतीसाठी पंचमहाभूते म्हणजेच भगवंताची विभूती हे समजून विवेकाने राहायचं, म्हणजेच उपासना झाली. ठीक आहे. बर. आता हा 2 ते 8 समासातला अगदी थोडक्यात त्याची समरी झाली. आणि मग या शेवटच्या ओवीनं काय झालं? भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास, ज्या कोणी धरला. त्याच्या स्तवनाच्या सुरुवातीने वाल्मिकी स्तवन त्यांनी सांगितलं. या जे वाल्मिकी होते त्यांचं पूर्व आयुष्य कसं होतं आणि मग त्यांनी स्वतःमध्ये बदल कसा घडवून आणला, ह्या क्रमाने घडवून आणला. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरला पाहिजे. ही 10व्या समासातली, या दशकातल्या शेवटच्या समासातली शेवटची ओवी आहे. आणि सुरुवात पण वाल्मिकी स्तवनाने केली आहे. हे आयडियल एक्झाम्पल. हे या ओवी जे जगले, जो रत्नाकर डाकू ही ओवी जगला, त्याच्या स्तवनाने या दशकाची सुरुवात झाली. एक षड्विधिलिंग परीक्षा असं एक वेदांतामध्ये एक कुठल्याही ग्रंथाचं मोजमाप करायचं किंवा त्याचा सारांश कसा काढायचा, त्याचा एक योगदंड आहे. 6 इंडिकेटर्स आहेत. त्यातला फक्त पहिलाच इंडिकेटर असा आहे की सुरुवात आणि शेवट कसा होतो ते बघा. असा त्याचा एक दंडक आहे. मग आता बघा, सुरुवात आणि शेवट कसा जुळून आला बघा. समर्थांच्या या दशकामध्ये, की हा जो क्रम सांगितला आपल्याला सांगतायत, आपण हा विश्वास मनामध्ये धरा. काय धरा? भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. यांनी या सारांशाने समाप्ती केली. आणि सुरुवातीला जे काय सांगितलं त्याचं रोल मॉडेल त्यांनी सांगितलं. तर आता आपण पटकन 2 मिनिटामध्ये त्या रोल मॉडेल, हा विश्वास धरला म्हणजे काय केलं वाल्मिकींनी, ते आपण 2 मिनिटात बघू. हां. आणि मग त्याच्यावर एक गुरुजींची रचना आहे, ती पण रचना ऐकू. तर बघा की हा वाल्मिकी कोण होता. म्हणजे बघा, धन्य धन्य तो वाल्मिक अशी सुरुवात केली. आणि म्हणले काय बघा, 3ऱ्या ओळीमध्ये म्हणतात, म्हणजे कोणाचा एखाद दुसरं सुद्धा जगदी चुकून तरी काही कुठली गोष्ट खरी झाली तरी लोक आश्चर्य मानतात. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे.
म्हणजे अरे, याला सिद्धी प्राप्त झाली, हा जे म्हणतो ते खरं झालं, असं आपण म्हणतो. आणि मग या वाल्मिकींच्या हातनं काय घडलं बघा. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारिला जेणे. हा. बघा ते, त्यांची शेवटची जगातली ऍक्टिव्हिटी डॉकॉइट म्हणून होते, आणि त्यांनी नारदांचा उपदेश मानला आणि ते नामस्मरण करू लागले. त्यांच्याभोवती वल्मिक झालं, मुंग्यांचं वारुळ झालं. आणि त्या वल्मिक, काही म्हणतात सप्तर्षी आले आणि त्यांना वारुळातनं त्यांनी बाहेर काढलं. कोणी म्हणतात नारद मुनींनी काढलं. पण ते बाहेर आले तर वाल्मिकी म्हणून आले. मग त्यांनी काय केलं वाल्मिकी म्हणून आले? हं. ते केवढ्या योग्यतेला पोहोचले. त्यांनी रघुनाथ अवतार झाला नसताना आधी त्यांनी तो लिहिला. केवढं मोठं म्हणजे, भविष्यातलं एक वचन जरी खरी आणलं तरी लोक आश्चर्य मानतात. मग ते वाल्मिकी कसे आहेत? ह्या अर्थाने वाल्मिकीनं आपण म्हणलं, हे साधकाचे आशास्थान आहे. ते साधनेचं, ही साधना किती सक्सेस आहे, सक्सेस स्टोरी आहे. त्यांच्या धैर्याचं, तो शार्डेन कसं म्हणला, आपल्या धैर्याची कमी आहे. तर त्यांचे धैर्य आणि साधननिष्ठा याचं वाल्मिकी प्रतीक आहे. ते काय त्याच्यावर काय सांगितलं बघा. पूर्वी होता वाला कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभुधी आणि ऋषेश्वरी. विभुधी म्हणजे देवदेवतांनाच एक वेगळं नाव आहे, त्यांना म्हणतात विभूधी. हम्म. तर देवदेवता आणि ऋषेश्वर हे सुद्धा वाल्मिकींना वंदन करतात. मग त्यांनी त्यांच्यामध्ये हा बदल, आमूलाग्र बदल कसा झाला? उपरती आणि अनुताप. मग त्यांना उपरती आणि अनुताप झाला, तेथे कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म घेतला. जणू काही त्यांचा या अनुतापानी उपरती त्यांना झाली, त्यांचा दुसरा जन्म झाला. उपरती आणि अनुताप, तेथे कैचे उरेल पाप. तर आपलं सगळं पाप सुद्धा उपरती अनुराग होऊन जाणार आहे. पाप म्हणजे, आता मी कोणाशी चर्चा करत होतो, म्हटलं "अहो," म्हणे, "आम्ही काही पाप नाही केलं हो." हो, तर पाप नाही केलं कोणाचं, अगदी जीव घ्यायला नको, पण म्हटलं पाप आपल्या जीवनात व्यक्त होतं की नाही? ते व्यक्त होतं म्हणजे काय होतं? आता समजा आपण जप करायला बसलो, ते उगीच उठावं असं वाटलं. ते म्हणले आधीचं पाप कर्म तुमची फळाला आली की त्याने तुम्हाला चंचलता मनामध्ये उगीच आलं, किंवा ठरवलं असून उशिरा उठलो, ते म्हणले पाप फळाला आलं. किंवा सगळं चांगलं चालू आहे आणि त्यामध्ये माझ्या मनामध्ये दोषबुद्धी आली, उगीचच सगळं चांगलं चालेल, मला त्यात दोष दिसत आहेत. ते म्हणले तुझी पापबुद्धी फळाला आली. इथं आता मला पुरुषार्थ दाखवायची जरूर आहे, मला दुसरा जन्म घ्यायची जरूर आहे. तर या उपरतीबद्दल दासबोधामध्ये आधी काय सांगितलंय बघा. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति, मुमुक्षाचे साधक होती, हे अति नेमेसी चालते. हा ठरलेला नियम आहे. बद्ध म्हणजे काय? मला सगळं कळतं, मला कोणी सांगायचं नाही काही, मला माहिती आहे. तो बद्ध. जो बदल करून घ्यायला तयार नाही, आय एम नॉट विलिंग टू चेंज, मग बद्ध झाला तो. हम्म. मग हे बद्धाचा मुमुक्षू कसा होतो? श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुक्ष होती आणि मुमुक्षाचे साधक होती, हे अति नेमेसी चालते. हा नियम ठरलेला आहे. जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. मग आता मला श्रवण करायचंय, मग दरवेळी संत समोर असतील असं नाही, पण ते हे ग्रंथ तर संतांनीच लिहिले आहेत ना, मग मी कुठला ग्रंथ वाचू? असं जर कोणी म्हणेल तर म्हणतील असा ग्रंथ वाचा, जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. आता बघा, आपण
भारतात जातो, काही पुस्तकं घेतो. तर एक जण भेटले, ते भारतातून जाऊन आले. म्हणले, अरविंद, तुमच्यासाठी एक मी पुस्तक आणलंय. काय? तर म्हणे, रामायण काळात झालेले स्त्रियांवरती अं, कसं त्यांना वाईट भावनेनं वागवलं, याच्यावरती म्हणे मी रामायण आणि महाभागवतात रामायण आणि महाभारतातले स्त्रियांवरती अन्याय असं ते पुस्तक आहे. म्हटलं म्हटलं डोकं, मला नाही वाचायचं ते. कारण ते सीताच स्वतः कधी म्हणली नाही बरं का, माझ्यावर अन्याय झाला. अहिल्या पण नाही म्हणली. का उणीच काहीच म्हणलं नाही. उगीच कशाला वाचायचं ते. तर ज्याने कुठला ग्रंथ वाचायचा? अंगी अनुताप चढे, जेणे परमार्थ वाढे, भक्ती साधन आवडे, ते म्हणजे तो ग्रंथ वाचा. हम्म. उ- उलट पुढे जाऊन ते इतक्या जोराने सांगतात, जयास नाही अनुताप, हेची एक पूर्व पाप, क्षणक्षणा विक्षेप, पराधिकपणे. पराधिक म्हणजे पराधीन झालो म्हणजे काय? माझा आनंदासाठी मला काय, ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, इंटरनेट पाहिजे, फोन पाहिजे. मग पराधीन झालो की नाही, एअर कंडिशन पाहिजे. मग त्यांनी माझ्या मनात वर खाली व्हायला लागलं. क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे. कारण का, आय सी व्हॅल्यू इन द वर्ल्ड. जगामध्ये मला महत्वाचं काय काय चाललंय तिथेच लक्ष जातं. आपलं लक्ष आपण कुठे ठेवायला तयार असतो बघा. जी गोष्ट महत्वाची वाटते तिथे आपण लक्ष देतो. आपण कोणी काही म्हणलं आणि म्हटलं, नाही मला वेळ नाही झाला म्हणून नाही आलो, याचा अर्थ काय? मी बुद्धीनं निर्णय घेतला की ए आणि बी मध्ये बी जास्त महत्वाचा आहे, म्हणून मी तिकडे गेलो. हे पूर्व पाप आहे. जयास नाही अनुताप, ते पूर्व पाप झालं. मग आता असं आहे, हा दुसरा जन्म वाल्मिकींचा झाला, माझा पण व्हायला पाहिजे की नाही हो? मग माझ्यामध्ये पण उपरतीन अनुताप यायला पाहिजे. हं. मग आपण विचार करूया की उपरती अनुताप व्हायला वाल्मिकींनी तर काय केलं? अनुतापे आसन घातले, त्या देहाचे वारुळ झाले. म्हणजे बघा त्यांची चिकाटी किती होती. हम्म. तेची नाम पुढे पडिले, त्या वल्मिक म्हणतात. मुंग्यांच्या वारुळाला त्यातनं बाहेर ते आले म्हणून ते झाले वाल्मिक. आपला देह आहे, या देहामध्ये मी राहतो म्हणून मला वेदांतामध्ये म्हणजे जीवाला म्हणतात देही, कारण मी देहात राहतो. मग वाल्मिकमध्ये राहतात ते वल्मिकमध्ये राहतात, ते झाले वाल्मिक. मग वारुळास वाल्मिक बोलीजे, म्हणून वाल्मिक नाम साजे, शोभून दिसतं. जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसांचे. म्हणजे आपल्या मनामध्ये किती प्रेमाची भावना येते की अरे, या वाल्मिकींसारखी चिकाटी अनुशासनाने त्यांनी आसन घातलं, इतकं चिकाटीनं साधन केलं, आणि त्याच्या तपाने माझं पण हृदय स्त्रवलं पाहिजे. मी कधी असं करेन, असं मला अगदी आस लागली पाहिजे. मग आता आपण त्यासाठी काय करू? की हे बुद्धी आणि भावना दोन्ही प्रज्वलित झाल्या पाहिजे. चिकाटी. मग त्यासाठी आपण हा दुसरा जन्मासाठी आपण जरा या अनुतापावरती विचार करूया की आपल्यामध्ये पात्रता आहे. आपण मानव म्हणून जन्माला आलो त्या अर्थी नक्की पात्रता आहे. आपण दासबोधाचं श्रवण करत आहे, मग आपल्या अंगी नक्कीच अनुराग आणि उपरती आणण्याची पात्रता आहे. मग आता ह्याच्यावर्षी आपण विचार करू. काय करूया? की अनुताप म्हणजे काय? की सोप्या भाषेमध्ये, की माझी सुखाची संकल्पना चुकली, मी चुकीच्या ठिकाणी प्रयत्न केले, इट वॉज अ वेस्ट ऑफ माय टाईम. हे हवं असेल तुम्ही कोणा सगळ्यांना सांगू नका, पण मनाशीच निश्चय बाळगा, निर्णय यात मी यायला पाहिजे की हो बा, ते चुकलं माझं, नक्की काय काय करायची गरज नव्हती एवढं सगळं. आता मी ते तसं करणार नाही. हम्म. आणि हे परिवर्तन घडून येण्यास मात्र आंतरिक शक्ती जागृत व्हावी लागते. ती जर झाली नाही तर आपण नुसतं म्हणत राहू की हां, ते वेदांत ग्रंथ वाचतो, भगवद्गीता वाचतो, ते सगळं वाचताना खरं वाटतं हो, दासबोध ऐकताना त्या दासबोध पटतं, पण मग ते दासबोध वाचत नसेल ते मग मग नंतर नेहमीच्या संसाराच्या वेळेत लागलं तर मग काही हातनं घडत नाही. याचा अर्थ आपली शक्ती कमी पडते, ती जागृत मॅनिफेस्ट नाही झाली.
हम्म. मी ही आंतरिक शक्ती, ह्यालाच काही संत प्रतिभा म्हणतात. हम्म. आणि आंतरिक शक्ती ही संतांमध्ये नित्य सतत जागृत असते. नेहमी जागृत असते, म्हणूनच ते संत असतात. हम्म. संतांनी दिलेल्या उपदेशात राहिल्याने सुद्धा, त्यांचं मंत्र उपासने नियमाने करण्याने सुद्धा आपल्या मनात या प्रतिभेचा उषःकाल होतो. त्या नामस्मरणात राहिल्याने, त्याला महत्त्व दिल्याने माझ्या मनामध्ये सुद्धा प्रतिभेला अंकुर फुटतो. आणि संत पुन्हा, जर आपल्याला संत संगती पुन्हा पुन्हा होत राहिली, तर त्या संत संगतीमध्ये आपली प्रतिभा विनासायास विकसित होते, जागृत होते. आणखीन आपलं वाटतं संत संगतीमध्ये, अरे मी पण आणखीन जरा 5 मिनिटं मी जप जास्त करीन. हम्म. हे हे आपोआप घडून येतं परिवर्तन. त्यांनी दिलेल्या अरे वाल्मिकींचं चाललंय म्हणून नामस्मरणाने ही शक्ती धारण करण्यास लायक असे शुद्ध मन पण तयार होते. कारण ही शक्ती तर येते माझ्या मनामध्ये. मन जर शुद्ध असेल तर ती धारणा माझ्या मनात जास्तीत जास्त कळते. त्या नामस्मरणाचं महत्त्व गाणारं, आपल्याला बुद्धीला पटवणारं एक भजन मला गुरुजींचं खूप आवडतं. ते आपण ऐकलंय एकदा, पण पुन्हा एकदा ऐकायचं का? आणि त्यांनी आपण आजचं संपवूया, की ही नामस्मरणाने गुरूंच्या सत्संगतीमध्ये राहून आपली प्रतिभा जागृत होण्यासाठी आपल्या हातामध्ये हुकमी आहे बघा. आपल्याला कुठे समजा साधना शिबिर लांब असेल, सोयीचं नसेल, किंवा आता आपण कुठे घरात आता प्रकृती बरी नाही, वय जास्त झालं, जायची यायची सोबत नाही, आपण साधना शिबिराला जाऊ नाही शकलो, पण नामस्मरण तर मी घरी बसल्या करू शकतो की नाही? त्यांनी माझा अंतरात्म्यातला आंतरिक शक्ती रामदास स्वामींच्या कृपेनं वाढणार आहे. तर आता आपण संतांचीच वचनं ऐकू, त्यांच्याच आवाजात ऐकू. पण आता हे भजन कसं, जरा काय म्हणतात, हे बूटलेग टेप केलेला असल्या कारणानं आवाज जरा तुम्ही मोठा करा. मी आधीच सांगतो की ऐकू येईल, शब्द पण आहेत, पण आवाज जरा तुम्ही मोठा करा. मी आधीच माफी मागतो की खूप छान रेकॉर्डिंग नाही आहे, पण उपदेश आणि अर्थ मात्र अमृतमय आहे. स्वतःच्या हो नामाचा अभिमान, स्वतःच्या हो नामाचा अभिमान, लौकिकांच्या नामाचा सन्मान, लौकिकांच्या नामाचा सन्मान. तुम्ही मोठे ना हो देवाहून,
मी होय महासुख नका धरू संशय तुम्ही नका धरू संशय तुम्ही रामनाम जपा मी होय महासुख रामनाम जपा मी होय महासुख रामनाम रामनाम जपा मी होय महासुख सुख सुख ही युक्तिपूर्ण, भावनापूर्ण, किती सुंदर भजन रचना आहे. आता आज आपण इथे थांबू आणि 24 जानेवारीला येत्या शनिवारी सकाळी 8:30 वाजता पूज्य स्वामी अद्वैतानंदजी येत आहेत. तर आपण तुमच्या ज्या शंका आहेत, प्रश्न आहेत, जरूर विचारा. की आज आपण थोड्या वेगळ्या अर्थाने समरी बघितली, पण तुमच्या प्रश्नांनी आपल्याला आणखीन आकलन होण्यास, स्वामीजींकडनं दासबोध आणखीन समजण्यास उपयोग होईल. तर मी इथे थांबतो, प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.